आई आज काय करतेस? आज ना मी साबुदाणा वडा करते. साबुदाणा भिजवलाय दुपारी, त्याच्यानंतर बटाटे उकडले आहे, शेंगदाण्याचं कूट, मीठ चवीप्रमाणे, तिखट कसं हवंय त्या हिशोबाने मिरची वाटलेली आहे. त्याचं पाणी थोडं काढलंय म्हणजे ते काय त्याच्यात कालवताना लागणार म्हणून भिजवला आहे. तो सगळा झालाय, असा मऊसर झालाय, चांगला मऊ भिजवायचा. एवढं 1/2 किलो साबुदाणा भिजवला आहे. त्याला 2 बटाटे घेतले, ते आता त्याच्यामध्ये असे कुस्करायचे. त्याचा एकजीव झाला पाहिजे सगळं व्यवस्थित, सगळं टाकल्यावर. आता त्याच्यात शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घेतलंय, मीठ चवीप्रमाणे, थोडं मिरची वाटून घेतली आहे, जरा 5-6 मिरच्या घेतल्या. हे सगळं एकजीव करा. तेल तापत ठेवलेलं आहे, त्याची सगळी तयारी लावेपर्यंत तेल तापेल म्हणून हे सगळं कालवून घेणार. एकसारखे सगळे करून घेतले. आता तेल तापत आलेलं आहे आपल्या, आणि जास्त मोठा गॅस नको आणि जास्त लहान नको, मीडियम वर ठेवायचा गॅस. आता हे मी चपटे करणार आणि 2-2, 3-3 त्याच्यात सोडणार. हे असे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असे ठेवायचे, म्हणजे ते आतपर्यंत सगळे व्यवस्थित होतात. आता याच्यात हे सोडायचे. बस, तेल तापलेलं आहे व्यवस्थित. आता थोडासा गॅस मोठा करायचा, जास्त मोठा नाही. मोठ्या याच्यावर तळले ना तर पटापट होणार, 10 मिनिटाच्या आत सगळे तळून होते, पण ते आतमध्ये झालेले नसतात. थोडंसं मंद आचेवर तळायचे. दुसरा पटापट नाही सोडायचे, नाहीतर ते एकमेकाला सगळे चिघटतात. त्याच्यात बसतील तेवढेच सोडायचे. मी 3च सोडणार. छान क्रिस्पी क्रिस्पी गोल्डन कलरवर काढायचा, जास्त नाही होऊ द्यायची, नाही तर मग ते कडकपणा येतो त्याला. मऊसर खुसखुशीत कुरकुरीत लागले पाहिजे. दुसऱ्या बाजूने पण हाच कलर आला पाहिजे, जास्त लाल लाल नाही काढायचे. दोन्ही साईडने एकसारखाच आलेला आहे कलर, या कलरवरच काढायचे, जास्त लाल याच्यावर नाही. हा या कलरवर काढायचे. छान कलर आलाय की नाही? भाग्यश्री, झाले माझे साबुदाणा वडा सगळे तळून झालेले आहेत. सगळे झाले तळून, सगळे झालेले आहेत आणि छान क्रिस्पी क्रिस्पी कलर बघ किती छान आलेला आहे, कसा झाले आहेत. छान आतून बघ असे छान झाले, मस्तच. हो ना, छान मस्त. मी केली आहे, त्याच्यामध्ये टाकले ओलं नारळ, थोडंसं शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि साखर.